आजी, हे फोटो किती रंगीत दिसत आहेत. हे आधीपासूनच असे होते का? छे ग, कृष्ण धवल होते माझे पूर्वीचे फोटो आहेत. हे तुझ्या बाबांनी AI च्या मदतीने त्यांना रंगीत केलंय. हे AI ने केले? मग तर खूप छान आहे. हो ग बाळ, हे जणू जुन्या आठवणींना नव्या रूपात आणल्यासारखंच आहे ना. AI फिकट झालेले फोटोही नव्यासारखे बनवू शकतो. म्हणजेच आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देऊ शकतो. किंवा बघा ना, ब्लॅक अँड व्हाईट दुनियेत नव्याने रंग भरू शकतो. हो ना आई? बघ ना बघ ना. AI ला हे रंग कसे कळतात? AI हजारो फोटोंचा अभ्यास करून योग्य रंग लावतो. इतिहास जपण्यासाठी हे खूप प्रभावी साधन आहे. आता तुम्ही मला माझ्या रंगीत क्षणांचा आनंद घेऊ द्या. जा बघू बैठकीच्या खोलीत आणि AI काय करतो, काय करामत करतो ते बाबाकडून ऐका. जा. हो आई, चला. मी जरा माझे जुने फोटो नव्याने एन्जॉय करते. आज आपण AI च्या अद्भुत दुनियेत प्रवास करणार आहोत. तो कसा पाहतो, शिकतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात कसा मदत करतो हे जाणून घेणार आहोत. या रोमांचक प्रवासात मी आपलं स्वागत करते. मी थोड्याच वेळात तुमच्यात सहभागी होईल. चला 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 चला. हा, तुमची सगळं AI बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता वाढत चालली आहे. मला थकवताय तुम्ही, पण हे चांगलं आहे. AI बद्दल आपण खूप काही शिकलं पाहिजे. आता आपण बघूयात की AI जगाकडे कसा बघतो. ओके, मला सांग रिया, तुला काय वाटतं की AI कप किंवा कार सारख्या वस्तू कशा ओळखत असेल? कदाचित तो कॅमेराचा वापर करत असेल. अगदी बरोबर. AI कॅमेरा वापरतो, पण तो फक्त फोटो काढत नाही, तर कम्प्युटर व्हिजन वापरून तो फोटो विश्लेषित करतो. तुम्हाला उदाहरण बघायचंय? हो. एक मिनिट. एक कार घे. हा, हे बघा. अरे वा, AI ला हे सुद्धा समजतं. हो, अरे AI वस्तूंच्या पॅटर्न्स आणि हजारो फोटोंचा अभ्यास करून त्यांना ओळखण्यासाठी मदत करतो. आणखीन एक प्रयत्न करूया, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. आपण ह्या कपचा फोटो काढूया. हा 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 बघा. म्हणजे AI अनेक फोटो पाहू शकतो. पाहू शकतो? आता तर तू बघतेस ना. एकदम बरोबर बोलतेस सर. या कसं आहे ना, आपण जसा सराव करतो, म्हणजे तू शाळेत गेल्यानंतर घरी येऊन जसा अभ्यास परत करतेस त्याला सराव म्हणतो की नाही, तसाच सरावाने AI सुद्धा शिकतो. म्हणजे तो स्वतःचा डेटा वापरून स्वतःलाच सुधारत जातो. AI हा झाड ओळखू शकतो का? बघायचंय करून? हो. एक मिनिट. हे बघा. अरे वा, AI हा झाड सुद्धा ओळखू शकतो. हो ना. हे तर खूपच छान आहे. मग गंमत आहे की नाही? हे तंत्रज्ञान वन्यजीव संशोधनापासून डॉक्टरांना वैद्यकीय प्रतिमा तपासायला मदत करण्यासाठी वापरली जातात. म्हणजे AI खऱ्या जीवनातील समस्या सोडवण्यात खूप उपयोगी आहे. नक्कीच. अगर या AI कसा ओळखतो ते समजून घेणं हा त्याचा योग्य वापर करण्याचा पहिला टप्पा आहे. आता AI आपल्या फोन कॅमेऱ्याला कसा सुधारतो ते बघूयात. तुम्हाला माहिती आहे का, कमी प्रकाशात सुद्धा आपले फोटो इतके स्पष्ट आणि सुंदर का दिसतात? AI मुळे का? अगदी बरोबर. AI आपल्या फोन कॅमेरामधील प्रकाश, तीव्रता आणि ब्लर कमी किंवा जास्त करून आपल्याला सर्वात चांगले फोटो काढून देतो. AI वस्तू ओळखतो आणि फोटोसाठी योग्य सेटिंग पण सुचवतो आपल्याला. जेव्हा तुम्ही जेवणाचा फोटो काढता ना, म्हणजे जेवणाचं ताट असतं, त्याच्यामध्ये डाळ, भाजी, चपाती, जेव्हा आपण त्याचा फोटो काढतो तर त्या भाज्या कशा कलरफुल, डाळीचा कलर असा उठून आपल्याकडे दिसतो ना, म्हणजे आपल्याला जेवणाचं ताट किती सुंदर दिसतं. तसंच ते जेवण आपल्याला स्वादिष्ट पण वाटू लागतं फक्त त्या फोटोमुळे. AI फक्त फोटो सुधारण्यासाठीच मदत करतो का? नाही, AI पोर्ट्रेट मोड यासारख्या वैशिष्ट्यांसाठी उपयुक्त आहे, जिथे तो व्यक्तीवर फोकस करतो आणि पार्श्वभूमी ब्लर कमी किंवा जास्त करून विषयाला ठळकपणे दाखवतो. हीच तर AI ची कमाल आहे.
AIच्या मदतीने नाईट मोड सुद्धा कार्य करतो, ज्यामुळे आपण अंधारात सुद्धा अगदी ठळक म्हणजे स्पष्ट फोटो काढू शकतो. बघायची तुम्हाला गंमत? हो. 1 मिनिट, फोटोसाठी मी आपल्या घरातल्या लाईट बंद करतो. हा, एक पहिली लाईट बंद, ही दुसरी लाईट बंद आणि ही तिसरी लाईट बंद. हा, झाला नाईट मोड. बाबा, हा, तुम्ही फोनच्या मदतीने हे लाईट कशा बंद केल्या? अगं रिया, ही सुद्धा AIचीच कमाल आहे. पण ही कमाल मी तुम्हाला नंतर शिकवेन ना. आता आपण अंधारात कसा फोटो येतो नाईट मोड मध्ये तो बघूयात. नाईट मोड, नाईट मोड, नाईट मोड. हा बघा, बघितलं ना? असं वाटतंय का अंधारात आपण फोटो काढलाय? लाईट्स दिसतायत ना? ही सगळी AIची कमाल आहे. आता मी लाईट ऑन करतो. हा, एआयच्या मदतीने फोटोग्राफी खूप सोपी आणि चांगली झाली आहे. अगदी बरोबर मीरा. AI मुळे कुणीही कधीही चांगला फोटो काढू शकतो, मग त्याचे कौशल्य कसेही असो. आता आपण बघूयात की AI कोणती कोणती कामं करू शकतो. आता मला सांगा, मी ह्या व्हाईट बोर्डवर काय लिहिलंय? पाहणे, ऐकणे, विचार करणे. हा, म्हणजे AI मल्टीटास्कर आहे. AI पाहतो सुद्धा, ऐकतो सुद्धा आणि अगदी माणसासारखा विचार सुद्धा करतो. एआय विचार करू शकतो? अरे, हे तर कमालच झालं. हीच तर कमाल आहे AIची. याला वेगळ्या भागांमध्ये समजून घेऊयात का आपण? हा, आता मला सांगा, पहिला शब्द काय लिहिलाय? पाहणे. हा, म्हणजेच AI मशीनला जग पाहायला मदत करतो. आपण नुकतंच कम्प्युटर विजन बद्दल शिकत होतो, ज्यामुळे AI वस्तू, माणसं आणि रंग ओळखतो. ठीक आहे, आणि पुढे काय? पुढे हा दुसरा शब्द काय लिहिलाय? ऐकणे. हेच तर तो पुढे करतो. म्हणजेच AI मशीनला ऐकायला आणि समजायला मदत करतो. याला स्पीच रेकग्निशन म्हणतात. यामुळे AI आपल्या आवाजाचे आदेश ऐकतो. जसं आजीने अलेक्साला तिचं आवडतं गाणं लावायला सांगितलं होतं. म्हणूनच सिरी, अलेक्सा किंवा गुगल असिस्टंट आपल्याशी बोलतात. अगदी बरोबर रिया. AI ऐकतो आणि आपल्याला त्याच्यावर उत्तर सुद्धा देतो. त्यामुळे ही उपकरणं आपल्याला जास्त मनोरंजक आणि रोचक वाटतात. आता तिसरा शब्द काय लिहिलाय? विचार करणे. विचार करणे. तुम्ही दोघी करता कधी विचार? हो, करतो. हो, करता. अरे, तीच तर खरी गंमत आहे. माणूस जसा विचार करतो ना, तसं हा AI सुद्धा विचार करतो. म्हणजे AI माहिती विश्लेषण करून स्वतः निर्णय घेतो. उदाहरणार्थ गुगल मॅप्स माहिती आहे तुम्हाला? ज्या मॅपमध्ये आपण गाडी चालवताना एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर आपण तो ॲड्रेस टाकतो, म्हणजे त्या ठिकाणचा मॅप आपल्याला दाखवला जातो, बरोबर? त्याच मॅप्समध्ये, गुगल मॅप्समध्ये, नेव्हिगेशन ॲप्समध्ये AI वाहतुकीची माहिती विश्लेषित करून वेगवान मार्ग सुचवतो. म्हणजे एआय आपला वेळही वाचवतो. हा, AI अनेक क्षेत्रांमध्ये वापरला जातो. म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि मनोरंजन. तो अगदी कामं ना आपली सोपी करून टाकतो, आपला वेळ वाचवतो आणि अचूकता सुधारतो. एआय खरंच एक शक्तिशाली साधन आहे. हो ना, आणि त्याचं योग्य ज्ञान वापरून आपल्याला त्याचा उपयोग कसा करता येईल यासाठी तो हुशारीने आपल्याला मदत करतो. तर आता आपण ना AI कसा शिकतो आणि स्वतःला कसा सुधारतो ते बघूयात. ओके? हो. टाडा. बाबा, हा, हे कशाला आणले? बाबा, ही नवीन खेळणी माझ्यासाठी आहे का? तुझ्यासाठीच आहे रिया. तुला AI समजण्यासाठी आहे. म्हणजे तुला AI समजलं पाहिजे ना. आता AI कसा काम करतो, कसा शिकतो हे समजून घेण्यासाठी मी ही खेळणी आणली. मला सांग रिया, तुला जर एखादी गोष्ट नव्याने शिकायची असेल तर ती कशी शिकशील? म्हणजे सायकल चालवणं कशी शिकशील? सराव करून. अगदी बरोबर. AI सुद्धा तसंच शिकतो, माहितीचा अभ्यास करून आणि सराव करून. पण एआय सराव कसं करतो? सराव कसा करतो? आता हा रोबोट, ओके, याला अडथळ्यांपासून वाचवायला आपल्याला शिकवायचं आहे. मग आपण काय करतो? त्याला पहिला डेटा देतो. म्हणजेच AIला
अडथळ्यांचे, भिंतींचे किंवा खुर्च्यांचे फोटो पुरवतो. मग ते फोटो दिल्यानंतर त्या फोटोंचा तो अभ्यास करतो आणि ते अडथळे ओळखायला शिकतो. बघायचं तुम्हाला? एक मिनिट. बघितलं कसे अडथळे ओळखतो आणि वळण घेतो. हे अडथळ्यांपासून लांबच राहतं का? अगदी बरोबर. अगं जितका अधिक डेटा मिळतो, जितका जास्तीत जास्त डेटा त्याला मिळतो, तितकं ते चांगलं काम करतं. या प्रक्रियेला मशीन लर्निंग असं म्हणतात. म्हणजे AI जितके शिकते तितके सुधारत जाते. हो, आणि याला डीप लर्निंग म्हणतात. यात AI स्तरांमध्ये विचार करतो, ज्यामुळे तो चेहरा ओळखणं आणि भाषा अनुवाद करणं यांसारख्या गुंतागुंतीची कामं सुद्धा करू शकतो. हे खूप हुशार आहे. हो, खूपच हुशार आहे. AI कडे आपल्यासारखा मेंदू नाहीये, पण तो पॅटर्न्स ओळखतो आणि त्यामुळे त्याला ना निर्णय घेण्यासाठी खूप चांगली मदत होते. म्हणूनच तो हवामान अंदाजापासून ते आजार ओळखण्यापर्यंत सगळ्यांमध्ये वापरला जातो. मग आता अजून बघायचंय की AI आपल्याशी कसं ऐकतो आणि बोलतो. मग आता आपण पुढे बघूयात की AI बोलण्यात आणि ऐकण्यात कसा उपयोगी ठरतो ते. हा, तुम्ही दोघं खूप उत्सुक दिसताय AI कसं काम करतं ते शिकायला. हो आजी, बाबांनी आम्हाला सांगितलं की AI कसं पाहतो आणि ऐकतो. खूप मजेशीर आहे. AI तर अडथळे टाळू शकतो. किती आश्चर्यकारक आहे ना. तंत्रज्ञान माणसांसारखं शिकतं आणि सुधारतं सुद्धा. आत्तापर्यंत आपण पाहिलं की AI वस्तू ओळखतं, फोटो सुधारतं आणि डेटा शिकून त्यावर काम करतं. पण अजून खूप काही शिकायचं आहे. पुढच्या भागात आपण पाहू AI कसा ऐकतो, बोलतो आणि आपल्याला चांगले संवाद साधायला कशी मदत करतो. या तंत्रज्ञानाच्या जादुई दुनियेत पुढील रोमांचक गोष्टी जाणून घेण्यासाठी सोबत राहा.